पुतळा उभारणीतील चुकांचा राजकीय राड्यात चिखल। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन। छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार कौशल्य आणि एकूणच कार्याचा गौरव करण्यासाठी गेल्या वर्षी नौदल दिनाचे औचित्य साधून पूर्णाकृती पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला। 15 फूट उंचीचा चबुतरा आणि 28 फूट उंच शिवरायांचा पुतळा अशी येथील रचना होती। अतिशय दिमाखात उभा असलेला हा पुतळा गेले 8 महिन्यात पर्यटकांचं तसंच शिवप्रेमींचं आकर्षण केंद्र बनला होता। मात्र 26 ऑगस्ट रोजी दुपारी अचानक पुतळा कोसळल्याने साऱ्यांनाच धक्का बसला आहे। यामध्ये पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच संरचनेत वापरलेले नट आणि बोल्ट गंजलेले आढळले आहेत। दरम्यान या प्रकरणी कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या अनेक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। भ्रष्टाचार, फसवणूक आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणणे आदी कलमांचा यात समावेश आहे। मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेनंतर विविध ठिकाणी निषेध आंदोलने होत असून विरोधकांनी राज्य सरकारला जबाबदार धरून त्यांच्यावर टीका केली आहे। या प्रकरणावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही नाराजी व्यक्त केली असून राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाची दखल घेतली आहे। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांवर नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की राज्य सरकारने या प्रकरणाला गांभीर्याने हाताळायला हवे होते। पुतळ्याची योग्य देखभाल करणे आवश्यक होते, जेणेकरून अशी घटना टाळता आली असती। केंद्राच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारवर मोठा दबाव आला आहे। या घटनेनंतर महाविकास आघाडीने राज्यभरात मोर्चाचे आयोजन केले होते। तसेच जयंत पाटील आणि आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी पाहणी दौरा केला आहे। सदर घटनेनंतर काही नेत्यांनी दिलेल्या वादग्रस्त विधानामुळे केंद्रीय नेतृत्व अधिकच नाराज झाले आहे। दीपक केसरकर यांनी म्हटले आहे की पुतळा कोसळल्यानंतर चांगला पुतळा बांधण्याची संधी मिळाली आहे। तसेच मोदी येणार असल्याने नौदलाकडून घाईत काम करण्यात आले अशी कबुलीही त्यांनी दिली आहे। यामुळे केंद्र सरकारला राज्य सरकारच्या भूमिकेविषयी शंका निर्माण झाली आहे। खासदार नारायण राणे यांनी देखील पुतळा कोसळण्याचे कारण हवामानाच्या परिस्थितीवर टाकले आहे। त्यांनी म्हटले आहे की तिथे हवेचा वेग खूपच जास्त होता। मोठ्या इमारती देखील अशा वेळी कोसळतात। मी बांधकामाचे समर्थन करत नाही, पण हवामानाची परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे। त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावरही टीकेची झोड उठवली आहे। या प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे। शिवप्रेमींनी आणि जनतेने राज्य सरकार विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। यापुढे या प्रकरणाची अधिक चौकशी केली जाईल आणि दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे। दरम्यान विरोधकांनी राज्य सरकारच्या निष्काळजीपणावर जोरदार हल्ला चढवला आहे। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे हे प्रकरण आता केवळ राज्यातील राजकीय मुद्दा राहिला नसून केंद्राच्या दृष्टीने महत्त्वाचे बनले आहे। एकंदरीत पुतळा उभारणीतील चुकांचा राजकीय राड्यात चिखल झाल्याचे पाहायला मिळत आहे। तसेच पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी काही नवे खुलासे होण्याची शक्यता आहे। यावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।